हॅलो सगळ्यांना. मस्त मस्त पाऊस पडत होतं आणि मला खाऊ वाटत होतं पाव चटणी. ही स्पेशल डिश आहे सोलापूरची, माझ्या आजोळची. त्यासाठी मी अशी प्रिपरेशन करून घेतलेली आहे. कोथिंबीर, कढीपत्ता, अद्रक, लसूणच्या पाकळ्या, मिरची, अशा प्रकारे शेंगदाणे आणि फुटाणे घ्यायचे. शेंगदाणे असे भाजून त्याची सालपट काढून घ्यायची आहे. आणि त्यानंतर हे दोन्ही आपल्याला मिक्सरमध्ये टाकायचं आहे. आणि त्यानंतर जे मी आवरून घेतलेलं होतं अशा प्रकारे हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, कढीपत्ता, थोडंसं अद्रक आणि 3-4 लसणाच्या पाकळ्या यामध्ये घालून चांगल्या प्रकारे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे जाड. यामध्ये मेन इन्ग्रेडियंट आहे म्हणजे दही. दहीशिवाय ही पाव चटणी होऊच शकत नाही, कारण त्याचं थोडं आंबट प्रकारे त्याचं टेस्ट इन्हान्स होतं. अशा प्रकारे यामध्ये मी आता दही आणि साखर आणि मीठ घालून घेत आहे. साखर आपल्याला नॉर्मल जेवढं घालतं त्याच्यापेक्षा जास्त घालायचं आहे, कारण ही पाव चटणी थोडीशी गोड असते. 3 ते 4 चमच्यामध्ये मी साखर घालून घेतलेलं आहे. अशा प्रकारे त्याला अजून एकदा पाणी घालून, दही घालून मी मिक्सरमध्ये काढून घेतले. आणि इकडे मी तडकाची तयारी करत होते. तेल घालून जिरे मोहरी तडतडल्यानंतर थोडीशी कोथिंबीर आणि कढीपत्ता घालायचा यामध्ये, आणि थोडंसं तीळ घातलेलं आहे. त्याच्याने प्रेझेंटेशनही छान होते आणि टेस्टही खूप सुंदर येते. ही पाव चटणी म्हणजे मोस्टली भेटते फक्त आणि फक्त सोलापूरला. ही सोलापूरची स्पेशल डिश आहे माझ्या आजोळची. माझ्या भावाला तर खूपच आवडते, तोच म्हणत होता म्हणून मी बनवत होते. अशा प्रकारे चटणी तडकं थंड झाल्यानंतर त्यामध्ये घातल्यानंतर आपल्याला हवं तसं कन्सिस्टन्सीमध्ये आपलं करून घ्यायचं आहे. मीडियम, जास्त लिक्विडी पण नाही. आणि वर गार्निशिंगसाठी असे कांदा बारीक चिरून घेतलेला आणि असं शेव आणलेला होता बाजारातून. कांदा आणि शेवशिवाय पाव चटणी तर बिलकुलच अधुरी आहे. अशा प्रकारे ब्रेडचे सायसेस घ्यायचे आणि असे बारीक ह्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत आपल्याला. ही सोलापूरमध्ये सर्व ठिकाणी भेटणारी सोलापूरची लोकप्रिय डिश आहे. असे बारीक तुकडे केल्यानंतर यावर आपल्याला अशी चटणी घालून घ्यायची आहे. जास्त ओलं पण नाही करायचं, मीडियम घालायचं. आणि त्यानंतर यावरती असे बारीक चिरलेले कांदे घालायचे आहेत. आणि पुन्हा यावर असे बाजारातून आणला होता मी शेव गार्निश करून घ्यायचं आहे. आता आपली पाव चटणी रेडी आहे. खूपच टेस्टी ही पाव चटणी बनली होती. मला तर खूपच जास्त आवडली. माझा भाऊसुद्धा पोटभर खाल्ला. तुम्ही हे नक्की करून पहा. थँक्यू फॉर वॉचिंग.